श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जय अजी भक्तपालका. जय जय कलिमल नाशका. अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा. मायाचक्र चालका अविनाशा. शेषशयना अनंतवेशा. अनामातीता अनंता. जय जय अजी गरुड वाहना. जय जय अजी कमललोचना. जय जय अजी पतित पावना. रमारमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत. मस्तकी किरीट विराजित. तोची स्वयंभू आदित्य. तेजवर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन. सरळ नासिका सुहास्य वदन. दंतपंक्ती कुंदकळ्या समान. शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी. कौस्तुभमणी विशेष. वस्त्रलांछनाचे भूषण. तेची प्रेमळ भक्तीची खून. उदरी त्रिवळी शोभायमान. त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति. जेते विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती. मूळजन्नी तेची पे. जानुपर्यंत कर शोभती. मनगटी कंकणे विराजती. कर कमलांची आकृती. रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर. सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र. चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर. विद्युलते सम तेज अपार. कर्दळी स्तंभापरी सुंदर. उभय जंगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती. ज्याच्या दर्शने पतित तरती. जाते अवरात्र ध्याती. नारदादी ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित. संध्या रागा समान रक्त तळवे. योग्य चिन्हे मंडित. वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला. जाते वर्णिता थकल्या सकळा. ऐशा त्या परमंगला. अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर. व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमू न शकले महिमांबर. तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता. समुद्रकन्या ज्याची कांता. जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार. गजबदन शिवकुमार. एकदंत फरशधर. अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर. 64 कलांचे माहेर. रिद्धिसिद्धीचा दातार. भक्तपालक दयाळू. मंगलकारी करिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळे पा. सकळ कार्यारंभी जाना. करीती ज्याच्या नामस्मरणा. ज्याच्यावर प्रसादे नाना. ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग. नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता. मूळ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता. ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान. काव्यादिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक. अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक. विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सच्छिष्याला दे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण. येतसे की निश्चय. तेवी असती माता पितर. तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांसिया नमस्कार. वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ. घेतली असे थोराळ. ती पूर्विनार दयाळ. सद्गुरुराज आपणची. 9 मास उदरी पाळिले. प्रसव वेदनांते सोशिले. कौतुके करुणी वाढविले. रक्षेले आजवरी. जन्नी जनका समान. अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन. चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर. तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार. दत्तात्रेय नमियेला. 3 मुखे 6 हात. गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित. विद्युलते समान. कामधेनू असोनी जवळी. हाती धरिली असे झोळी. जो पाहता एका स्थळी. कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान. वस्ती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन. मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन. करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या. वाढला कलीचा प्रताप. करू लागले लोकपाप. पाऊली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र. आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार. दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने. नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय. अधर्म प्रवर्तकांनाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकळा. ऐहिक भोगेच्या बळावल्या. तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापने कारणे. युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे. जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले. स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले. आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार. प्रत्यक्ष जो का त्रिकुमार. अक्कलकोटी साचार. प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी. कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी. कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध. अक्कलकोटी झाले प्रसिद्ध.
चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे युजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार, मीन ते जाहलो किंवा अपाट गगना समान. अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू, पिपिलिका म्हणे गिरीसी. उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी. लोपवीन म्हणे स्वतेजे, तैसी असे माझी आळ. बाळ जाणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ. दीनबंधू येतिवर्या, करता आणि करविता. तुची एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता. मीपणाची नसेची, ऐसे ऐकून या स्तुती. संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागे अभय देती. वरद हस्ते करोनी, उणे न पडे ग्रंथात. सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त. संतोषतील निश्चये, ऐसे ऐकोनी अभयवाणी. संतोष झाला माझी या मनी, यशस्वी होऊनी लेखनी. ग्रंथ समाप्ती प्रती पावो, आता नमू साधुवृंद. ज्यासी नाही भेदाभेद, जे स्वात्मसुखी आनंदमय. सदोदित राहती मग नमिले कवीश्वर. जे शब्दसृष्टींचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावंतस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधरांनी वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहोन. ज्ञातेही डोलविती मान, तयांचे चरण नमिले. ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानियांनी विद्वान, श्रवणी सादर बैसले. महापंडितांनी चतुर, ऐसा श्रोत्र समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी वानू. परिथोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठी ही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी, ते कडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोन, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्यामुळे उदतीतुनी पाही, अमोलमुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन. सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास, त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्त्र कर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पद कल्लार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंजिते ते घालितसे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय. नमः. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती, कैवल्य प्राप्ती होतसे. नरसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त जाहले, गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रगट होणे. धुंडिली बहुत पट्टणे, त्याची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा. परी तिज विषयी शंका, मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध. खुंटला येते पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध. मानव रूपे जाहले, अक्कलकोटा माजारी. राजा पामोदेयाचे घरी, बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत, साहेब कोणी कलकत्त्याचा. हेतो धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा. आदर तयाचा केला की, त्याच सवे एक पारसी. आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी. महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणूनी बाहेरी. मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बैसवणी दोहावरी. तिसरीवरी बैसले आपण, पाहुणी समर्थांचे तेज. उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तट पावन. नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली.
मग तेथुनी सहजगती पातलो गोदात टाकाप्रती, जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन हैदराबादेसी परतलो. येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथोनिया जाहले. तैपासुनी या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल व्रत. असे मुळापासोनी ऐकोनिया ऐशिवानी. उभयंता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेवोनी गेले उठोनी उभयंता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी वैसती. कोणी काही आणूनी देती तेची महाराज बक्षिती. क्षणिक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर. वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणूनी अंतरखून स्वामींसी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेळा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर. लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर. दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा. ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता. ज्याची सत्ता सर्वत्र. आहो हे स्वामी चरित्र. भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार. प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट. सर्वदा सेवावे अखंड. भवभयाचे अरिष्ट. तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. नमः श्रीरस्तु शुभम वस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती. स्वामीचरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोनी वस्ती. मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत. आपाटोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य व्रत. अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार. म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र. ग्रंथ पसरे उद्दिसम. सवे घेऊनी स्वामीसी. टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी. मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका. जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका. येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी. स्वामी चालिले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी. परीनच मानिले त्या. तेथून या निघाले. अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले. येतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंद होता. तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती. आले चोळप्पाचे ग्राहप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती. चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदिले. येतिराज ग्रहासी आले. जैसी कामधेनो आपण बळे. दरिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी. म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी. परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन. जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण. तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती. तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती. मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगन. एक गिरिगवरी बैसोन तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती. एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन. एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन. एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशती. एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती. एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण. दुर्लभ सद्भक्ती वाचोन. केली आस नाना साधन. भावाविन सर्व व्यर्थ. योग यागाधिक काही. चोळप्पाने केले नाही. परिभक्ती सव पायी. स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती. आनंद झाला बहुसाळ. ते पासोनी तयाचे घरी. राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी. चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी. दक्षासोनी कारभारी. परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती. तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयाचे भाग्य निश्चिती. स्वामीचरणी उदेले. तैपासोनी जगात. तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात. किती एक जाहले. चोळप्पाचे ग्रहाप्रती. आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती. ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामीराज येती. बहुधा न जाती फिरावया. लोकांमाजी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात येती विख्यात पातले.
राहती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीलाजांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी, फार दिवस जाहले, परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, सिंहासनाखाली उतरून, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सददित, दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राशूंनी, मग तया हस्तकी धरुनी, आसनावरी बैसविले, खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये, निराकारांनी निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयाच्या पादुका शिरी धरोन, विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय नमः. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने, न लगे करावे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनी अवगाशीन, नामस्मरण करावे, स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृत पूर्व, नित्यसेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानवरूप, चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी, कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे, चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारण, कोणी मागती संतान, व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक, सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त का जास्त वावतीर्ण, मानवरूपे जाहले, भक्तांतरी जे जे इच्छिती, ते येती राज पुरविती, दृढचरणी जयांची भक्ती, त्यांची होती कल्पतरू, जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ, नास्तिका प्रती तत्काळ, योग्य शासन करिता ती, महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास, वर्तमान घडले पे, कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण यांचे अंगी, कोणते हो वसतसे, काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पाऊले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही, ऐसे तयानी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेख, पाहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण, ज्या घरी बैसले तेथून, उठून या चालले, एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धार्थ, समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली, दर्शन घेऊन चरणांचे, मंगलनाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे म्हणींचे, म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते, कोणी नवसाते करीती, कोणी आणोनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी, क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष, स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ, संन्याशांपुढे लोटीती, पाणी सुटले त्यांच्या मुखांसी, म्हणती येथेच मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमचा कळवळला, मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवेकरी, संन्याशांपुढल्या नानापरी, वस्तू नेऊ लागले, तेव्हा एका क्षणार्धार्थ, द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला नोदकासी, सूर्य जाता अस्ताचळासी, तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज असे,
ते पातले करू चळना, त्यांची झाली विटंबना. दंडाव्या कुस्तीत जना, अवतरले यतिवर्य. तयाच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्णसाक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतु. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगा जळाहून, आपुले असे महिमान. पाप तापांनी दैन्य, तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण, रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळपा आदि करून, भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत, स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लादले उत्तम, नृपतीही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्याचे, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती. आणू म्हणती तयांसी, बडोद्या माझी त्यावसरी. मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी. विचार ऐसा पातला, अक्कलकोटाहुनी स्वामींसी. आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी, सभे माझी बैसले. दिवाणांनी सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान, लागेल तितके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार, होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपालागी परिसेया. आपली जरी इच्छा ऐसी, स्वामी त्या नावी वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र, आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधायाकरिता, शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानिला होता, बहुत आनंदे करुनी. नृपतीसह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत दन देती नृपती, सेवक दिले सांगाती. जावया अक्कलकोटा प्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटाचे नृपती, स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळपादिक, सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटाचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाई. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर, कार्य आपण साधावे. असा मनी विचार करूनी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करीताती. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती, नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होते, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐशियाने काही न झाले, केली ती तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळपाप्रती. त्याज लागे विनंती करीती, बुद्धिवाद सांगती तया. जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळप्पासी सांगितले, द्रव्याने सर्व वशा. चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा. जहागिरीचा बहुसाल, मग कोणे एके दिवशी. करीत असता स्वामी सेविसी, यतिराज तया समयासी. आनंदवृत्ती बैसले, चोळप्पाने कर जोडोनी. विनंती केली मधुरवचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी. बडोद्याप्रती चलावे, तेने माझे कल्याण. मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान. तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनी या वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे.
पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवीवरनु चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरिता. श्रवणे श्रोतियांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सूरतरूंची घेऊनी सुमने त्यांसी चारपावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने. त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामींप्रती. कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे ऐकोनी वाणी चोळपा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिवीन हटायोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतिसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजिले कपटयुक्ती तरी ते सिद्धी ते न जाय. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालूनी स्वामींसी. तात्यासाहेब निघाले कडबगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विधित झाली. मेन्यातूनही उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाये न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृप कार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्या जवळील नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहून समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हार वावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादिसिद्धी जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय अजी निर्गुणा जय जय अजी सनातना जय जय अजी अघरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यांसी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले परमधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांसी आणिले सन्मार्गावरी तयांनी
त्यांचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले, नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षुनी घेती ते, रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन, तयानगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे, जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते त्यावेळी, पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर, यतिराज हसले, मुके काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी अशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळी पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्याची, पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंशापना करीतसे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते ते पारसी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरोनी बुवांसी, सावध केले त्यावेळी, हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून, मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्न देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी व्रता भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवान प्रतिपटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सददित, तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळणी, ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडूनी सुंदर, त्यांचा करुणी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समता, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय अजी सुखधामा, जय जय अजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, तुझ्याच कृपे निश्चित, अल्पवर्णिले स्वामी चरित, पुढे कथासुर सत्यंत, वदविता तू दयाळ, मागील अध्यायाचे अंती, विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविली येती, ते चरित्र वर्णिले, अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकला, वैकुंठासम नगरी ते, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तयांसी लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यास, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, विधीने लेख भाळी लिहिला, तो न चुकेची कवनाला, तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी, ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी,
शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत वा. हे जाणून हित गोष्टी मनासी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे, पूजन स्वामी चरणांचे. आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करूनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थचरणी. जाती अति त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून. शंकर विष्णू दोघेजण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. नमः श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी. मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. ती याची घेऊन गाठी. शंकरराव सांगती गोष्टी, करुणी द्याल स्वामी भेटी. तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बायसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतके करीन. 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती. बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती. भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करूनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदानी समर्थ देतोनी उठले. चालले गावाबाहेरी. आले शेखनुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी. त्या स्थळी पातले. यवन स्मशान भूमीत. आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करून ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 9 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणाची. स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयासे आला अनुभव. 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगरीला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे रघुपती. तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशी या एकांत स्थानी. राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी. कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी. दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची. मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परिगंगोदक पवित्र. अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आधार. तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर. विष्णू शंकर वंदिती तया. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम. करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार. आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपे. हावेरी नामक ग्रामी. यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी. राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती. जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले. संसारात उबगले.
सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र, कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळपाचे मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तती. तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन, चित्ताचे न होय समाधान. तयांप्रती सुस्वप्न, 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहुनी अशा गोष्टी, उल्लसिले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे चोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगोनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जन निघती घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र प्रंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र, चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्र पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलप्तपणे संसार, करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तीही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भधारण, आनंदले उभयंताचे मन. जो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुनी जन्नी जनकाला, कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करून, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती, पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार, दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामुग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृतहस्त. ते ग्रहत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरीत. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून, मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत, कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांसी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसे निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार, निरोप तूच दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या तेच आणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी, जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी, असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत, पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. करोनिया एकाग्र चित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन. बाळप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखोन. स्वामी कृपा करतील, भक्तजनांची माऊली. अक्कलकोटी प्रगटली, सदा कृपेची सावली. आम्हावरी करोते.
मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती, दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मोरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त, वास्तव्य सांप्रत करिता ती. तेथे आपुला मनोदय, सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्वही संदेह. श्री सद्गुरु कृपेने परी मोरगोडीची विप्र, बाळप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयांसी विचार, निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते. कामना धरोनी चित्ती, सेवेकरी सेवा करीती, जेते वाहे भीमरती. स्नान करीती भक्तजन, पुत्र कामना धरुनी चित्ती. आराधिती नृस्य सरस्वती, दरिद्री धन इच्छिती. रोगीजन आरोग्य, कोणी घालिती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करीती गंगा स्नान. नमस्कार घालिती कोणी, तेथील सेवे करी. नित्यनियमे 2 प्रहरी, मागोनिया माधुकरी. निर्वाह करीती आपुला, बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले, नृस्य सरस्वती पाऊले. प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी, संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी, मागुती येत गावात. सेवेकऱ्यांबरोबरी, मागोनिया माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी, परतोनी येती ते. माध्यान स्नान करोनी, पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी, संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन, जपानी नामस्मरण. रात्र पडता परतोन, ग्राम माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडनी ग्रहसूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता, आनंदवृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी, येथे मागती माधुकरी. मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस, कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी, राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी. बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊनी. नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी, ते आम्ही पुरवुजी. बाळप्पासी मानवले, 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले, परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी. मागोनिया माधुकरी, जाऊनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी, आणोनिया बाहेरी. बैसोनी तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले, वनिता पुत्रा त्यागिले. अतितर कष्ट सोसिले, सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपले प्राक्तन, भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरिन, ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येते बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्यनेम चालविला. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊनिया दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त, स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित, कार्य इच्छित साधावे. पाहुनिया ऐसे स्वप्न, मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण, त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत, तव तयांसी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली 1 ओळी, करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान, परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी, वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्राममाजी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानला. अक्कलकोटी जावयासी, चरण चाली चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली, जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी, कामधंदा करिता घरी. गीत गाऊनी परोपरी, स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशींचे ब्राह्मण, वेश्यादिक इतर वर्ण. स्वामी महिमा ऐकोन, दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक ग्रहस्थ, स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी, संन्यासी फकीर जती. रामदासी अगोरपंथी, दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन, गायनांनी वादन. कोणी भजनी नाचोन, स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान, केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी, बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक झाले.
बाळप्पा होऊन सेवे करी, स्वस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढिले परिसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद, विष्णू शंकरीय वेद, मित्रत्व ठेवो जन्मवरी. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समर्थ, श्रोते सदा परिसोत. एकादशोऽध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी, आनंदपोटी नच पावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी, ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल, परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामीचरणी लागले, दर्शनेच्छा उत्कट चित्ती. खडीसाखर घेऊनी हाती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. आज अनुभाऊ सहासे वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सददीत जाहला, चरणी भाळ ठेविला, क्षणिक मी पण विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळप्पा ते अवसरी. स्वामी चरणी दृढ झाले, मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरी, श्रीचरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंद नमावे पोटी. स्तोत्र ओटी गातसे, श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र, सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले, धन्यता मानुनी मनी. बाळप्पा निघाले तेथुनी, परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यास वेळी एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करुनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी. बाळप्पा तेव्हा चालले, म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान, विधित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचूनी तेथे प्रवेश कोणाचा न होय, ऐसे कोणी वर्तमान. बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरूनही परतले, सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरून, घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माद्यानी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी, श्री स्वामींजवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनी हा माधुकरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळप्पाचे अंतरी. सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे, एके दिवशी तयांसी. बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्रीसेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला, मने सुदिन आज उगवला, सद्गुरुसेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पे, मी प्रिय बहु स्वामींसी, ऐसा अभिमान तियसी. गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले, कोठेही असता समर्थ, पूजादिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ती करीती, परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती, दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विव्वळ होत, म्हणती कैसे करावे. भोगभोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली, ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरुसेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधींचे. आजवरी बहुतांपरी, बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतर परी. स्वामीमय न जाहले, प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनविली समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी, शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एक दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण.
हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहात बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामींपुढे भक्तजन ठेविती द्रव्यादी कानून ते सुंदराबाई उचलोन नेतासे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्यप्राप्ती बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपले तेव्हा जामात श्वशुर उभयंता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकूनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिन 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयंतांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयांप्रती करीतील यती दयाळ जे केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम विष्णुशंकर दोघे जण तयांसी शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय घोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु अध्याय 13वा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले 12अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला वर्तले असे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे स्वयंपाकादी कराव्यासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्याव्या व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले श्रीं ते धरुनिया करी घेऊन गेले बाहेरी पाहुनिया ऐशा परी बाई अंतरी कोपली मने याने येऊन स्वामी केले अपना अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तेपासून बाळप्पासी त्रास देत हरनिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी येसत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पासी त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी साह्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न सामावे चोळप्पाने आजवरी
केली समर्थांची चाकरी, धनप्राप्ती तया भारी, समर्थ कृपेने होतसे असो एके अवसरी, काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टीत, एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रींजवळी, तयाची करुनिया झोळी, समर्थे करी घेतली, अल्लग शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले, झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते, त्यांनी भिक्षा घातली, कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून, न लागता एक क्षण, 100वर गणती झाली, झोळी चोळपा ते देऊन, समर्थ बोलले काय वचन, चोळपा तुझे फिटले ऋण, स्वस्ताता असावे, पाहून या द्रव्यासी, आनंद झाला तयासी, परी न आले मानसी, श्रीचरण अंतरले, तयासी झाले मास 2, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले, त्यांनी उठवून चोळपासी, आपण बैसले स्वामींपासी, चोळपाच्या मानसी, दुःख फार झाले, स्वामींपुढे वस्तू येती, त्या शिपाई उचलीती, चोळपाती काही न देती, घेती हिरावणी, चोळपासी दूर केले, बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीता ती, कोणे एके अवसरी, सुंदराबाई बाळप्पावरी, रागावणी दुष्टोत्तरी, ताडण करी बहुसाळ, ते ऐकोनी बाळप्पासी, दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी, म्हणती जावे येथोनी, ऐसा केला विचार, झाली असता रात्र, बाळप्पा गेले विराडावर, खिन्न झाले मानसी, आज्ञा समर्थांसी घेऊनी, म्हणती जावो येथोनी, याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले, आपली आज्ञा घ्यावयासी, बाळप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित झाले, तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे, बाळप्पा येता त्या स्थानी, आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न, बाळप्पाने देखिले, श्रीरामाचे मंदिर, स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर, आसन त्यांनी मांडिले, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत, हिशेब ठेवीत जपाचा, काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरे तिकोणासी, मानिनाशी झाली, सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती, जे कोणी दर्शना येत, त्यांची बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवित, अशा प्रकारे करोनी, बाईची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी, बाईने राहावे दूरी, श्रीचरणांपासोनी, परी राणीची प्रीती, बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना, अक्कलकोटे त्या अवसरी, माधवराव बर्वे कारभारी, त्यांसी हुकूम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे, परी राणीसी भिवोनी, तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले, तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, ऐसे ऐकोनिया उत्तर, बर्वे मनी समजले, मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करुनिया बाईसी, आणावे म्हणती सत्वर, आज्ञेप्रमाणे सत्वर, बाईसी बांधी फौजदार, बाई करी शोक फार, घेत ऊर बळवुनी, फौजदारासी समर्थ, काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत, ऐसा झाला बाईच्या, स्वामींची या सेवेकरिता, सरकारातून तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये, मग सेवा करावी अशी, घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी, पगार सरकारातून, बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की, बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन, करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला, बाळप्पाने चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले, अक्कलकोट नगरात, अद्यापि बाळप्पा राहत, श्रीपादुकांची पूजा करीत, निराहार राहुनी, जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ, तयावर श्री समर्थ करीत होते प्रेम बहु, ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित, स्वामी चरित्र सारामृतात, चरित्रसार घेतले, दृढ निश्चयानी भक्ती, तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची, दृढ निश्चयाचे उदाहरण, हे चरित्र असे पूर्ण, श्रोती होऊनी सावधान, श्रवणी आदर धरावा, उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू, पुढले अध्यायी सुंदर कथा, ऐका श्रोते देऊनी चित्ता, जेणे निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती, अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती, इति श्री स्वामी चरित्र, नाना प्राकृत कथा समत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशोऽध्याय गोडा, इति श्री स्वामी चरित्र सारामृते, त्रयोदशोऽध्याय, नमः श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभं भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु, आपुल्या कृपे निश्चित. त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे, आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया, चरित्र ऐकोनी श्रोतया, संतोष होतो बहुसाळ. कैसे करावी आपुली भक्ती, हे नेहमी मंदमती, परिप्रश्न करिता श्रोती,
अल्पमती सांगत असे. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामीचरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामीचरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीप आरती अर्पून. नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर, उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र, नाममंत्र श्रेष्ठ पे. आजानुबाहू हास्यवदन, काषाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अघरना. परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पे, तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र. तूच रूपे नटलासी, करता आणि करविता. तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता. तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर. तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदिमद्याग्र. कोटे नसे पाहता, असोनिया निर्गुण. रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान. तुझे एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चाचरे. शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे. कुंठित झाले सर्वही, मे केवळ अल्पमती. करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखही निश्चिती. शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माता. रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा. दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना, आश्रय देईजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावावे या पैल तीर. त्वनाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना, न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगटोपे. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो. व्रता विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण, न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता, वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाण, उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी, सत्य सत्य हे त्रिशुद्धी. अनुभवाची प्रसिद्धी, करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे, ब्राह्मण क्षत्रियांदिका लागोनी. मुख्य जप हा चौवर्णी, स्त्रियांनी निषिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती, त्याची भक्ती श्रेष्ठ पे. आम्ही अहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात. जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. दंबे षोडशोपचारे पूजिता, परिप्रिय नवेची समर्था. भावे पत्र पुष्प अर्पिता, समाधान स्वामींते. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा. विष्णू शंकराची या छंदा, कृपा करुणी पुरवावे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगाधिक साधन. वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधना कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थे ती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची. वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी. तया ते या भवसागरी, निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पुरवण, अंती दाविती सूरभवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडामंती तयांसी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयांच्या चित्ती. स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणासे भाषण न करीती, कवनाचे ग्रह न जाती. दुष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ. सुख दुःख समान, सदा तप्त असे मन. लोकवस्ती आणि वन, दोन्ही जया सारखी. परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती, जन हस्ती तयांते.
त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पेढीला बहुत दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे माझारी 18-20 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करून तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालीतसे अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण. म्हणून सुखे शयन कंटकशय्येवरी केले अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनी अस्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका. कृपा घना भक्त पालका पाप ताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु. पाहुन या प्रेम भक्ती अंतरी संतोषली यती. वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी. मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनी हसत कुटील जण तयांते. वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला. घरदार विसरला वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कांता ऐकोनी अशी वार्ता करीतसे आकांता. म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन. आता काय करावे. बसप्पा येता ग्राहसी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त. जनापवादान भीत नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी. भीती नसे काही मनी 2 प्रहरी होता रजनी. समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी. मार्ग न दिसे त्या माझारी चरणी वृत्ती कंटक. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसा बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीते एका सर्पावरी. गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्व सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथोनिया परतले सत्वर ग्रामामाजी आले. बसप्पा सहित बसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यास बोलती यतीश्वर घरी जावेत वासोत्तर. सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी बसप्पा केला ग्राहसी. वर्तमान सांगता कांतीसी तीही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची. याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पाप तापांनी दैन्य ज्यांचे दर्शन निरसोन. जाय ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. मन करोनिया स्थिर सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत. पंचदशोध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसूत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होत नांदत. निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे. होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यास 7 दिवस झाले काही अनुभवा न आले. तो नवलेक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीती. त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे. नुकसान भरावे असी. द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता ब्रुसी. बट्टा लागेल आमुच्या.
तेव्हा पंडित बोलले, मलाही काही कर्ज झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी. उभयतांनी ते मानले, तत्काळ तयापरी केले. तो नवलेख वर्तले, ऐका सादर होऊनी. अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे, पंडिते ऐकोनी वर्तमान. आनंद झाला त्याला गोन, हरिभाऊने भेटून व्रत निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही, नवस केला तयांसी. जाऊ आता दर्शनासी, वार्ता ऐकोनी उभयंतांसी. चमत्कार वाटला, ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती, तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती, जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित, त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मूक पाहता नयनपाती, न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांशी, शिवराम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेसी. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचं काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तनमन स्वामीचरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावाया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता, स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पाव्या स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहुण्या डोळेभरी. माता ठेविला चरणांवरी, बहुतांतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या, त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती. वरदस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती, तू माझा सुत झालास आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाती कपनी जोळी, समर्थे तयांसी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊनी सागर तीरी, किल्ला बांधोनी राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर, लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र, चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनी या ऐशी, आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता, तत्काळ गेली भवव्यता. उपरती झाली चित्ता, षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तिस्थव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे. सत्यज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू. भवसागर पैलतिरू, उतरवतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदस्त, दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांसी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारानामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता, घेत ऊर बडवोनी. मने जोडोनी या कर, लुटविता तुम्ही संसार. हा नवे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले. हसतील सकल जन, धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली ते कैसी. त्यागोनिया संसार सुखासी, दुःख डोही कापडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मळवावी, ऐसे उचित नसे आपणा.
तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझ्याकरिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्म साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सेवे, तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे. भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त. मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त. माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकीला लुटून, हे केले महत्पुण्य. ऐसे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, याचे काय पुण्यकार्य म्हणावे. पाप उलटे होतसे विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावया प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची. परितारेच्या चित्तात षडरूपे होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागे कळेना. आशा मनीषा भ्रांती यांनी कल्पना, वासना या डाकिनी त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेची ननसुचे अनुमात्र, धरोनिया दुराग्रह स्वामीसुता बोधितसे. षडविकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभवस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामीसुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामीसुत, गुरुआज्ञेने झाले विरक्त. परिजन त्या ते निंदित, नाना दोष देवोनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले बहुदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली. विष्णू शंकरावरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जय मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकार जिंकेले, संसारात ते त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजने सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती. कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसूत नेनती. संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहुनी कित्येक जण हसताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामीसूत न मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी, तिने हे व्रत ऐकोनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्रवात्सल्य करोन पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पावनी, वक्षस्थळ घेती बडवोनी. अंग टाकेले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्माला आलो, सद्गुरुपायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवनी. मान्य झाली त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समावित परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या त्या गोष्टी तियेसे गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणोनी, त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर. जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय योग्य. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही. होऊनिया दीनवदन, करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार, हसोनी देती उत्तर. त्यांसी पिशाच लागले थोर, माझे दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे जाने वेड लाविले, त्यांचीच धरावी पाऊले. येणे उपाये आपुले, कार्य साध्य होईल. असो इकडे स्वामीसूत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाटीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीमजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जण त्या ते हसत. ढोंग अवघे म्हणती हे, परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणांविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्यांप्रती उपदेशिती स्वामीसूत. जे अहंकारे बुडाले, सत्यपथाचरण चुकले, निज कार्याते विसरले, मोहे पडले बहुजाली. ऐसे जे का मूढजन, ते भक्ता देती दूषण. परितेने अंतकरण दुःखित नोहे तयांचे. तारानामे त्यांची कांता, तीही त्रास देत स्वामीसुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची.
प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामीसूत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महाज्ञानी असती ते. एक वार पाहावे तयास इच्छा झाली नानांसी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लभियेले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यास आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामीसूत श्री सन्निध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचेत. लोकलज्जा सोडूनी लोकोपवादाचे मानी भय. तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्ता न होय. भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती. निंदास्तुती करीताती खेदानंद मानिता चित्ती. चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसूत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामीसुताचे मत परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण ते अज्ञानी. स्वामीसूत दिवसेंदिवस स्वामी भक्त करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा स्वतःकडे जावयाची. स्वामीसूतही त्यांप्रती मनात लिखून सांगती. ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसूत अक्कलकोटी दर्शना येती. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञा वाचुनी दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामीसूत. स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण. ऐकोनी आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त. आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरीत. दृढ इच्छा अंतरी सेवकांची मने सत्वरी. तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी. प्रार्थनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होती. सेवक धावले तत्वता प्रार्थनिया स्वामी सुता. मंदिरा माझी आणिले पाहुनिया समर्थांसी. उल्हास सुताचे मानसी धावनिया वेगेसी. मिठी चरणी घातली सददित अंतकरणी. चरण क्षाळिले नयनाश्रूंनी. देहबान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. पर समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते ते दुर्जन. ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होत त्यांचे मन. द्वेषपूर्ण करीताती काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन. स्वामीसुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामीसूत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून ऐशी वेळ साधोनी. समर्था सांगितले दुर्जनी स्वामीसुताची ही करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकीयांनी निजसूत समान लेखिती जे सत्य. जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या ते. आता खडावा काढोनी मग नाचावेत वा भजनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पाहुनिया ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देत असे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असो मग स्वामीसूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामीसुताची जन्नी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मने कृपा करोनिया सुताच्या आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताचे सत्वरी मज सन्निध आणावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते व्रत कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली.
मग सांगती समर्थ, त्याची घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसूत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य तरी तोप भरुनी यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यांचे झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगे न बोलिती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर. मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार. स्वामीसूत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडले काकूबाईसी. पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरणवार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होतसे असे. मग काकूबाई अक्कलकोट लवलाही. परतोनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थांते. सूत आपला भक्त सोन. अकाली पावला का मरण. मग स्मरतीचे हे चरण. त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियसी. उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी. ओढणी बळेची मगनेला. पुत्र शोक करून दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान. परोपरी करिता ती. नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एक नष्ट. केले जन्मांचे सार्थक. परमपद पावले. उच्च नीच भगवंती. नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती. श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भवोदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. स्वामीसुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न ऐके अवसरी. पुस्ती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत. वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त. अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला. जय जयाजी परमंगला. विष्णू शंकराची विमला. कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी. त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा. समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट. जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोन लपवून ठेवले विटेसी. ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता. वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान. दादतयांचे अभिधान. त्याचे शरीरी असमाधान. क्रश होत चालला. काकूबाईने तयासी आणिवले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी. यासी अमृत दृष्टीने पाहोनी. निरोगी करावे स्वामींनी. बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसी. 4 वेळा जेवू घाल यासी. आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता. दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहिलं. केसगाव मोंगलाईत. तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत. दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान. तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देती समर्थ. तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळी येत. घेऊन या दादास. समर्थे वृत्य ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे आज्ञा तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे. समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे. वर्जावे आपण सर्वांते. समर्थ तेची बोलले. त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती. दादासी पाठविले खेजे प्रति. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती. त्यास मुंबईस पाठविती. ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करीती. यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी. दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी. मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी. कपनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता. न रुचे चित्ता त्याची या. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. दादास घेऊनी सत्वरी. श्री सन्निधाले टाळकरी. तेव्हा दादा घेऊनी तुंबरी. भजन करीत आनंदे.
समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चे लावूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लया ते दादा भजनी रंगला देहभानही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्शे करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लावले ती म्हणे जे समर्था आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणूनी समर्थ बोलले ती असी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षसी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार लोळे समर्थांच्या चरणावरी करुणा भाकी पदरी पसरी विनवितसे नानापरी शोक करी अपार समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता वश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी पातला ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने ऐकोनी मातेची युक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्राचे ऐकोन वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष असे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा दोघा बंधूंचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामी सुत तैसेची दादा बुवा सत्य भुवरी जगदोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गौडा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे सच्चित्ते श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची या नरदेहा येऊन काय करावे आपण तेने होईल सुगम दुस्तर हा भवपंत ज्यासी वाणिती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंत धरावा बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामीचरिता त्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णातटकी क्षेत्र पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी वैसले एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्वकर एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ वैसले एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्यज्ञान एक करीती तीर्थाटन एक पूजनी वैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हटयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी नरसिंह सरस्वती दर्शनासी येथी कळले समर्थांसी जाणिले त्याच्या रदतासी अंतरा माझी आधीच सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असो झाली या काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले जडकरी सददीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठोनी या करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करायास केले बहुत सायास परिसर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया
पाहुणी नस्य सरस्वतींसी समर्थ बोलले त्या समयासी लोके धन्यता पावलासी वारयोषिता पाळोनी तियसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नसे सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील पर्यंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे सिद्धी करुणी प्रसन्न वाढविले आपुले महिमान तेची वारयोषी ते समान अर्थस्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामदेव मामलेदार त्यांची ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले ऐसे सच्चिष्य अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा नवर्नवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील जाओनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पावोनी खिन्न झाला अंतकरणी समर्थांते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊनी तसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रीत सरदार काही कारण झाले संसारी मन विटले मग प्रपंचात ते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुण्या विपरीत परी श्रीचरण धरिले जड करी उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रतिदिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते जयाची लीला गम्य दाती जाते निगमागम सुरनर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जोयाजनी भक्ता सन्मार्ग दाखवणी बहुसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी येती दिगंबर प्रगट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संताफरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन निगमागमासही जाण नसे पार लागला तुझे वर्णाया चरित्रा तुझ समकवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाविला अनंतलीला उद्धरिले कैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करोनी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करोनी नाना यथेच्छ भोजन देई जे ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्था ते सत्वर शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रहस्थाचे मन सांशक झाले ते दवा मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याची या
इतक्या माझी साहजिक कोण भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवा या साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणतीये उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यास बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही. ग्रस्त पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला. आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला. बाईते आशीर्वाद दिधला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य. ग्रहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र. केवी वधू शके मी पामर. ज्यावर नीता थोर थोर. श्रमित झाले कविराज. कोणी दातान रूपवर. दान कराया भांडार. मोकळे करी परी शक्त्यानुसार. याचक नेती बांधून. षड्रसान्नाचे ढीग पडले. क्षुधित जन तेथे आले. त्यांनी त्यातून भक्षिले. क्षुधा शांत होईतो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून श्रोतयांचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी. विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरण पूजी. शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वा गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे. चौक बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मोक निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र. निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून. ब्रह्मरंधा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त. दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्पावन ज्ञातीत. उपनामासे थोरात. बळवंत पार्वती सुत. नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले. आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांचे स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजल चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा. आबालवृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण. हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातुनी आले. स्वामी रूपे प्रगटले. भुवरी विख्यात झाले. हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला. ते तिचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामीचरणांवरी भक्त जडली कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त. होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा. तैसाचा अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ. कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू. त्यासी लागला भजन चंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू. 18व्यात व्रत त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात. सारांश रूपे सत्यपे. एक ग्रहस्थ निर्धन. त्यासे आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे.
स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला यावर जो भावे वाचील हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. बहुसागर तरोनंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, व्रताभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो, भक्तश्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धी सानिला. त्यांचे रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुआ. दोन्ही कर जोडोनी, आता ह्याची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती, कवित्व करून येण्याची. परी माझी आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे. उभग्न मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणोनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा. भक्त तारका आनंद कंदा, अनामातीता अभेदा. हरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा. पुराण पुरुषा अनंतवेशा, बहुपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना. विदिताता कमलवदना, हृदय कमली वसावे. मत्स्यकूर्म वराह जान, नृसिंहांनी वामन. परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तात्काळ घालोनी चरणी ठेविला भाळ. याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.